आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळी तालुका हदगाव येथे लोकशाही पद्धतीने शालेय व्यवस्थापन समितीची निवड। रामदास क्षीरसागर अध्यक्ष तर धम्मपाल पाईकराव उपाध्यक्षपदी विराजमान। हदगाव तालुक्यातील कोळी येथे नुकतीच पार पडलेल्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत लोकशाही मूल्यांचे जतन करत अत्यंत चुरशीच्या लढतीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। या अटीतटीच्या निवडणुकीत रामदास क्षीरसागर यांनी अध्यक्षपदाचा मान मिळवला तर उपाध्यक्षपदी धम्मपाल पाईकराव यांची निवड झाली। अटीतटीची लढत आणि निकालाचे चित्र। व्यवस्थापन समितीच्या 13 सदस्य पदांसाठी मतदान प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली। ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली असून निकालात 7-6 अशा फरकाने रामदास क्षीरसागर यांनी विजय मिळवला। अध्यक्षपदासाठी झालेल्या थेट लढतीत त्यांनी धम्मपाल पाईकराव यांचा पराभव केला, मात्र त्यानंतर धम्मपाल पाईकराव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। प्रशासकीय मार्गदर्शनाखाली पार पडली प्रक्रिया। निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी गावच्या मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले। यामध्ये माननीय अध्यक्ष राजाराम चौतमाल, कोळी गावचे सरपंच संजीव कदम, पोलीस पाटील राजू कापडे आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनुक क्षीरसागर यांनी विशेष मार्गदर्शन केले। तसेच शाळेच्या सर्व शिक्षक वृंदाने निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। निवडणूक शांततेत पार पडल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। M24 तास न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा चौतमाल, नांदेड।